की या वीज बिला संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीने काहीतरी विचार केला पाहिजे। एप्रिल 25 पर्यंत 50% काम पूर्ण केले जाईल। या सौर ऊर्जा प्रकल्पाचं 4 कोटी रुपयाचा महानगरपालिकेचा फायदा होणार आहे। माझ्या हातामध्ये नगर विकास विभागाने काढलेला GR आहे। तुमचा महानगरपालिकेचा जवळपास या प्रकल्पामुळे 40 कोटी रुपये तुमचे इतर बाबीवर खर्च होणार आहेत, जे फक्त MSCB ला जाणार होते। STP प्लॅन सुरू होतोय एप्रिलमध्ये। एप्रिल नंतर तोही 10 लक्ष मीटर क्षमतेचा आहे। त्यासाठी सुद्धा तो पूर्ण क्षमतेने सुरू झाला तर त्यासाठी सुद्धा 1 कोटी रुपये महिन्याला वीज बिल येणार आहे। या व्यतिरिक्त शहराचे विद्युत पोल आहेत, यांच्यावर हे दिवे लावण्यासाठी 15 लाख रुपये वीज बिल आपल्याला भरावं लागतं। एकूण सर्व गोष्टी जर बघितल्या तर महानगरपालिकेला 4.5 कोटी ते 5 कोटी रुपये वीज बिलावरती दर महिन्याला लागणार आहेत। एकंदर वर्षाला 45 ते 50 कोटी रुपये महानगरपालिकेला बिलावरती खर्च करावे लागतील। मग याच्या खोलामध्ये आम्ही गेलो। 50 कोटी रुपये जर आपण फक्त बिलावर खर्च केले तर विकास कामासाठी आपल्या हातामध्ये काहीही वाचत नाही, काहीही वाचणार नाही। मी पहिल्यापासून या संदर्भाने विचार करतो। राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या कानावरती हा विषय मी सातत्याने घालत आलेलो आहे आणि तेव्हापासून प्रयत्नशील होतो की या वीज बिला संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीने काहीतरी विचार केला पाहिजे। त्यामुळं घाणेवाडी या ठिकाणी 70 एकर जागेवर, जिथं 70 एकर जागा उपलब्ध आहे, त्याचा सर्वे आम्ही या ठिकाणी केला, जागा निश्चित केली। मेढामार्फत सौर ऊर्जा प्रकल्पाला व्यवहार्यता अहवाल घेतला आहे, फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला आम्ही मेढामार्फत। मनपाची एकंदर गरज कॅल्क्युलेट करून आम्हाला 15 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आवश्यक असल्याचं मेढाने आम्हाला कळवलेलं आहे। मेढाने DPR तयार करून TS आम्हाला दिलेलं आहे। प्रकाश गंगा यांनी प्रकल्पाला ग्रीड कनेक्टिव्हिटी ज्याला लागते महत्त्वाची, ती ग्रीड कनेक्टिव्हिटी मंजूर केलेली आहे। या संदर्भाने महानगरपालिकेने निविदा दिलेली आहे, ती आता अंतिम होईल। एप्रिल 25 पर्यंत 50% काम पूर्ण केले जाईल। या सौर ऊर्जा प्रकल्पाचं, या प्रकल्पाची मूळ किंमत अंदाजे 95 आज मितीला 95 कोटी रुपयाची आहे। सन 2024-25 साठी माझ्या प्रयत्नाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आशीर्वादाने, यांच्या प्रयत्नाने, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा आणि यामध्ये मला मदत करणारे माननीय गडकरी साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने मला आपल्या शहरासाठी आणि या प्रकल्पासाठी 2024-25 मध्ये 50 कोटी रुपये मंजूर करून घेता आले। ते 2-3 दिवसामध्ये आपल्या महानगरपालिकेला वर्गही होतील। प्रकल्प सुरू झाल्यानंतर दरमहा 4 कोटी रुपयाचा महानगरपालिकेचा फायदा होणार आहे आणि हा पैसा जो आपण वीज मंडळाला भरणार होतो त्या पैशाच्या माध्यमातून आपण नागरी सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, इतर बाबीसाठी आपण त्या ठिकाणी हा पैसा वापरू शकतो आणि शहराला आपण चांगल्या पद्धतीनं हा एक आकार देऊ शकतो। हा प्रकल्प एप्रिलमध्ये 50% पूर्ण होईल। उर्वरित 50 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही, माननीय गडकरी साहेब यांच्या माध्यमातून मार्च नंतर जे काही फायनान्शियल इयर सुरू होईल त्या काळामध्ये
उर्वरित 50 कोटी मिळवून घेण्यासंदर्भामध्ये मी प्रयत्नशील राहील. मला आशा आहे की त्या अनुषंगाने आपल्याला पुढचेही 50 कोटी लवकरात लवकर या ठिकाणी मिळतील. माझ्या हातामध्ये नगर विकास विभागाने काढलेला GR आहे निधी वाटपाचा. यामध्ये 50 कोटी रुपये जालन्याला महानगरपालिकेला दिलेले आहेत. म्हणजे सर्वात जास्तीचा निधी छत्रपती संभाजी नगरला 40 कोटी मिळाले, पण आपल्याला 50 कोटी मिळाले. पिंपरी चिंचवडला 15 कोटी आहेत, मालेगावला 15 कोटी आहेत, उल्हासनगर 15 आणि 5 20 कोटी आहेत, नांदेडला 5 कोटी, पुणे स्मार्ट सिटीसाठी 20 कोटी. मला बाकीचे काही घेणं नाही, पण हा GR जो निघाला, या GR मध्ये सर्वात जास्त रक्कम जालन्याला माझ्या प्रयत्नामुळे या ठिकाणी मिळू शकली. मी जे काही आश्वासनं या निवडणुकीच्या काळात दिले होते ते आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी हे पावलं टाकलेली आहेत. हा GR जो निघाला त्या GR ची तारीख 5 फेब्रुवारी 2025 या दिवशी अलॉटमेंट पत्र. यासाठी मला दिल्लीला अनेकदा जावं लागलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे अनेकदा जावं लागलं, देवेंद्रजीकडे अनेकदा जावं लागलं, माननीय दादासाहेबांकडे अजितदादाकडे जावं लागलं. हे माझं कर्तव्य म्हणून मी हे या शहराच्या बाबतीमध्ये माझ्या जबाबदाऱ्या मी निश्चितपणे या ठिकाणी पार पडत आहे. आपण बघताय की अलीकडच्या कालखंडामध्ये आपण खूप मोठ्या पद्धतीनं निधी या शहरामध्ये आपण या ठिकाणी आणतोय. रस्त्याच्या बाबतीमध्ये छोटी महानगरपालिकेचे 3 वॉटर गटर मीटर या सर्व गोष्टी आम्ही करू लागलेलो आहेत. माझ्या संकल्पनेमध्ये महानगरपालिकेच्या संपूर्ण इलेक्ट्रिकल पोलवर आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने सुशोभीकरण झालं, मी हा विचार करतोय. आता काही इथं या पुलावर आणि इथं भाग्यनगरला मी केलं ते, हे संपूर्ण शहरामध्ये राबवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी विचार करत आहोत. दुसरी एक आनंदाची बाब की यावेळेस मी विशेषतः गरिबांच्या घरकुलांचा विषय मी खूप मोठ्या पद्धतीने लावून धरला आणि त्यामध्ये मी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जालना मतदारसंघामध्ये 5588 घरकुल 5588 घरकुल मी जालना विधानसभा मतदारसंघामध्ये मंजूर करून घेऊ शकलो. 5588 गरिबांचं स्वप्न या प्रयत्नामुळं निश्चितपणे त्यांना हक्काचं घर या ठिकाणी मिळणार आहे. जिल्ह्यातल्या एकंदर सर्व मतदारसंघापैकी माझ्याच मतदारसंघामध्ये एवढे मोठे घरकुल, मला कोणावर टीका करायची नाही, अन्यथा घेऊ नका बाबीला, पण तू 5588 घरकुलं जालन्यामध्ये मंजूर करू शकलो याचा मला आनंद आहे. हे जे 100 कोटी रुपये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी या ठिकाणी येतात, माझी अपेक्षा आहे की एवढा मोठा निधी शहराला येण्याची पहिला प्रसंग आहे आणि यातून खूप चांगल्या विकासाला चालना मिळणार आहे. तुमचा महानगरपालिकेचा जवळपास या प्रकल्पामुळं 40 कोटी रुपये तुमचे इतर बाबीवर खर्च होणार आहेत, जे फक्त MSCBला जाणार होते. आणि 40 कोटीच्या माध्यमातून मग नाल्या, रस्ते, याला चिरकाल अनेक दिवस हा पैसा महानगरपालिकेचा वाचेल आणि यातून विकास काम होतील. मी हा प्रकल्पाच्या पाठीमागे लागल्यानंतर आता राज्य सरकारने यामध्ये हा प्रकल्प बघितल्यानंतर राज्यामध्ये सर्व नगरपालिकेने अशा प्रकारचा प्रकल्प राबवला पाहिजे अशा प्रकारचं मत तयार केलं आणि त्याही कामाला राज्य सरकार लागलेलं आहे. म्हणजे आपण हा राज्यातला पहिली महानगरपालिका राहील, राज्यातली ग्रीन एनर्जी आपण ज्याला म्हणू, ही राबवणारी राज्यातली पहिली महानगरपालिका म्हणून तो मान आपल्याला आमच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी मिळतो आणि आपल्यामुळंच इतर नगरपालिका, महानगरपालिका या सर्वांना सुद्धा अशा प्रकारच्या आता पुढच्या कालखंडामध्ये मार्ग मोकळा झाला. मी हे
मान्य करतो की इतर महानगरपालिकांनी सुद्धा अशा प्रकारचे प्रकल्प राबवले. ते कसे? एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही राबवले. त्यांनी काय केलं? महानगरपालिकेवर सोलर लावले, त्यांचा एखाद्या प्लॅन्टवर सोलर लावला, परंतु एकंदर 70 एकर जागेवर पहिली राज्यातली महानगरपालिका आहे की आपला स्वतःचा सोलर प्रकल्प सर्व अटी शर्ती मान्य करून त्वरित त्याला 19-20 याच महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये आम्ही याचा एक मोठा इनॉर्गेशन, याचं एक मोठं उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवू आणि तातडीने आम्ही तुम्हाला एप्रिल 25ला 50% काम पूर्ण झालेलं दिसेल, हा शब्द तुम्हाला मी दिलेला आहे. त्यामुळे आपल्या शहरामध्ये एवढा मोठा प्रकल्प होतो आणि तो अनेक वर्ष येणारे या शहराला तो ताकद देणारा राहील. आमचं स्वप्न, आपलं सर्वांचं, तुमचं, आमचं स्वप्न रोज पाणी देण्याचं, हेही या माध्यमातून पूर्ण होईल अशा प्रकारचा आशावाद तुमच्याकडे मी या ठिकाणी व्यक्त करतो.